हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे शनिवार आणि शनिवारचं मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज शनिवार होता आणि शनिवारी जे ते फक्त तनिष्काचं कॉलेज होतं। आता तिला बरं वाटत होतं, सो ती आज येते तिच्या कॉलेजला गेलेली होती आणि शौर्य आणि अनुष्का हे दोघं घरी होते। तर तसं तर हेही घरी होते, यांनाही आज सुट्टी होती, संडेला यांना ऑफिसला जायचं होतं। सो मग मी आज ना पूर्ण रिलॅक्स मोडमध्ये माझं काम चालू होतं। तर आज मी तुमच्यासोबत छान अशी गावरान पद्धतीची भरल्या वांग्याची भाजी शेअर करणार आहे। आणि त्याचबरोबर एक 2-3 कमेंट होत्या मला की ताई तुम्ही फ्रोझन चपाती कशी बनवता, पीठ मळण्यापासून तर फ्रोझन चपाती बनवण्यापर्यंत आमच्यासोबत शेअर करा, ते कसं करता। तर बघा, आता मी तर आहे एक छोटी यूट्यूबर, आत्ताशी माझं कुठे स्टार्टअप झालेलं आहे, सेटअप करत आहे अजून। आणि मला जे ते एक कमेंट असो किंवा 2-3 कमेंट असो किंवा एक कमेंट असो, माझ्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या आहे। तर त्या ताईंनी मला कमेंट केलेली होती, तर त्यांच्या कमेंट खातीर मी ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की भरलं वांग, गावरान पद्धतीने भरलं वांग कसं करायचं। त्यासाठी मी एकदम कवळे अशी वांगे घेतलेले, ज्याच्यात कमीत कमी बिया असतील असे वांगे घ्यायचे आपल्याला, मीडियम साईजचे। ते आपल्याला कट करून अशा प्रकारे त्याच्यामध्ये कट करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। त्यानंतर मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 20-25 केमिकल विरहित ज्या मिरच्या असतात ना, त्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं तेल यात घातलेले, चवीनुसार मीठ घातलेले, गूळ घातलेला आहे, जिरे घातलेले आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची। पेस्ट बनवून झाली की त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून जे ते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। तुम्ही जास्त पण घालू शकता, मी इथे कमीत कमी शेंगदाण्याचा वापर करण्यासाठी कमी शेंगदाणे यूज केलेले, तुम्ही जास्त पण घेऊ शकता, त्याच्याने अजून चव जी ती छान लागेल। तर मी 2 चमचेच घेतलेले शेंगदाण्याची पावडर, ती शेंगदाण्याची पावडर आपल्याला छान अशी या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे। आणि चवीनुसार मी मीठसुद्धा यात घातलेलं होतं आणि गूळसुद्धा घातलेला होता। तर सगळं आपण आता या मसाल्यांमध्ये सगळं साहित्य घातलेलं होतं, फक्त आपल्याला हा मसाला जो आहे तो वांग्यांमध्ये छान असा भरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे वांगे जे ते आपल्याला स्टीमरमध्ये 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। छान असे वांगे शिजून झाले की ते आपल्याला एक साईड काढून ठेवायचे आणि त्यानंतर जो उरलेला मसाला आहे ना, तो आता आपण यूज करणार आहे। तर मी इथे गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली, कढई गरम झाली त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेले 2 ते 3 टेबलस्पून आणि त्यानंतर यामध्ये आपला जो मसाला उरलेला होता ना, तो मसाला घालून घेतला, कोथिंबीर घालून घेतली, छान असा मसाला 2-3 मिनिटं परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि 1 ते 1.5 चमचा पुन्हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि एक उकळी आली की त्यामध्ये वांगे आपल्याला सोडून द्यायचे आणि हे वांगे जे ते छान असे आपल्याला लपतपीत असा रस्सा होतोवर याचा शिजवून घ्यायचे। आणि हे बघा, मस्त अशी टेस्टी आपली भरल्या वांग्याची गावरान पद्धतीची भाजी जी ती बनवून रेडी झालेली। अशा पद्धतीने वांग्याची भाजी केल्याने ना तेल तर बऱ्यापैकी कमी लागतं। आता बघा, मी तर इथे 2 ते 3 टेबलस्पून तेलाचा वापर केलेला आहे। हे वांगे ना आपण डायरेक्टली जर तळून घेतले ना तर खूप जास्त तेलाचा वापर होतो आणि एवढं म्हणजे इतकं तेल खाणं आपल्या शरीराला चांगलं नसतं। सो त्याकरता मी हे वाफवून घेतलेले आहे। आणि शक्यतो प्रयत्न करा की ज्या वेळेला तुम्ही अशी भरल्या वांग्याची भाजी करताना त्यावेळेला ते वांगे जे ते अशी मीडियम साईजची कवळी जास्त बिया नसलेले वांगे यूज करा। आणि आता मी इथे केमिकल विरहित मिरच्यांचा वापर केलेला होता, जास्तीत जास्त मिरच्या मी घेतलेल्या होत्या। तुम्ही 3-4 मिरच्या घ्यायच्या, बिगर केमिकलच्या मिरच्या वापरल्यामुळे ना त्याला अजून एक दुसरी वेगळी एक अशी चव येते। त्यामुळे मी ह्या वांग्याचं नाव तसं हरियाली भरवा बैंगन आहे। तर ते आपण आता बघितलं। त्यानंतर मी आता पुन्हा मला जसं की मसाल्यांचा अजिबातच वापर करायचा नव्हता, तर मी आता छोले मसाला बनवत आहे। तर त्यासाठी मी प्रेशर कुकर गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि 3 मोठ्या आकाराचे कांदे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले होते। हा कांदा आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा आहे आणि छान असा
ट्रान्सपरंट होसर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे मी कुठलेही मसाल्यांची पावडर नाही घालणार आहे, तर मी इथे खडे मसाले घालत आहे। तर 1 मोठी विलायची घातलेली आहे, 2 हिरव्या वेलच्या घातलेल्या आहे, 5 लवंगा घातलेल्या आहे, 5 मिरे घातलेले आहे, त्यानंतर 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, स्टार फूल घातलेले आहे आणि 3 ते 4 तेजपान घातलेले आहे। हा ड्राय मसाला जो आहे तो आपण खात असताना सेपरेट काढू शकतो। तर त्यामुळे ना काय होतं की जास्त मसाल्याची ही भाजी होत नाही आणि ज्यांना मसाले जास्त खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते ना त्यांच्यासाठी अशा प्रकारे खडे मसाले यूज करून जे ते भाजी करायची। तर मिस्टरांना आज अजिबात कुठल्याही प्रकारे मसाल्यांचं खायचं नव्हतं, तर मग मला तर भाजी छानच बनवायची होती, चवदार। तर मग मी अशा प्रकारे मसाले यूज केले। त्यानंतर 3 मोठ्या साईजचे टोमॅटोही मी यात घालून घेतले। ते टोमॅटो छान असे तेल सुटोसर परतून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला फक्त रेग्युलर मसाले करून घ्यायचे। त्यामध्ये मी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेली, त्यानंतर हळद पावडर घातलेली, धना पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि त्यानंतर गूळ घालायचा आहे यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून हे मसाले पुन्हा आपल्याला तेल सुटोसर परतून घ्यायचे। तर मी इथे फोडणीमध्ये कोथिंबीर सुद्धा घातलेली, तुम्ही घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल, पण कोथिंबीर जर अशी फोडणीमध्ये डायरेक्टली यूज केली ना तर तिची पूर्ण चव जी ती भाजीमध्ये उतरते आणि अजून छान चविष्ट आपली भाजी बनून रेडी होते। तर आता आपल्याला छान असे हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आणि कमी गॅसवर झाकण ठेवून 2 मिनिटं हे मसाले छान असे शिजवून द्यायचे कांदा आणि टोमॅटोमध्ये। याचं छान असं याला बघा साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे या मसाल्याला। तर आता हे साईन असतं की आपले मसाले जे ते छान असे शिजले गेलेले। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता शिजवून घेतलेले काळे चणे जे असतात ना ते घातलेले आहे मी, थोडेसे मोड आलेले घातलेले। तर मोड आणल्यामुळं ना ते आपल्या हेल्थला अजून बेनिफिशियल असतात आणि चांगले असतात, तर मी त्यामुळे मोड आणून मग हे चणे जे ते शिजवून घेतलेले होते। तर अशा पद्धतीने आपल्याला ही कमीत कमी मसाल्यांचा वापर करून छोले मसाल्याची भाजी बनवायची। छोले घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचे। मी फक्त लपतपीत बनवणार आहे म्हणून थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि बस आपल्याला हे छोले जे ते 3 ते 4 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे आणि आपली छोले मसाला सुद्धा बनवून रेडी झालेला आहे। तर खूपच सोप्या पद्धतीने ह्या दोन्ही भाज्या मी बनवलेल्या आहे। कमीत कमी म्हणजे ह्या भाज्यांना खूप जास्त तेल लागतं दोन्ही भाज्यांना, तर मी कमीत कमी तेल यूज करायचा इथे प्रयत्न केलेला आहे। तर या पद्धतीने आज मी सॅटर्डे मुलांचा म्हणजे छान असं जावं म्हणून हे असं जेवण केलेलं होतं, दुपारचं जेवण होतं हे। त्यानंतर आता मी देते स्वयंपाक माझा म्हणजे फक्त भाज्या झालेल्या होत्या। त्यानंतर आता मी दही बनवायला घेतले, तर याचीही मला 1-2-3 कमेंट होत्या की ताई तुम्ही दही कसं बनवता ते दाखवा, कारण की मी दही जे ते लावलेलं दाखवलं होतं ना, तर त्याकरता मला कमेंट आलेल्या होत्या। तर मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये आता इथून पुढे जे ते दही जमवणार आहे आणि हा डबाच डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवत जाणार आहे। तर मी लुकवॉर्म असं जे दूध आहे ना ते तापवून घेतलेलं होतं, म्हणजे दूध जे ना आपल्याला तापवून घ्यायचे, ते चांगलं त्याला एक उकळी आली की ते दूध जे ते आपल्याला चमचा ठेवूनच जे ते उकळून घ्यायचे अजून 5 मिनिटं। एक उकळी आल्यानंतर पुन्हा 5 मिनिटं उकळून घ्यायचे आणि ते दूध जे ते आपल्याला पूर्ण लुकवॉर्म होईस्तोवर थंड होऊन द्यायचे, म्हणजे कोमट असं गरम राहिलं पाहिजे। असं दूध असताना त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचे आणि छान असं ते रवीने फेटून घ्यायचे आणि बस रवीने फेटून घ्यायचं आणि झाकण लावून रात्रभर हे दही जे ते होण्यासाठी ठेवून द्यायचे। बस आपलं दही मस्त असं गट्ट्याचं दही बनवून रेडी होतं या पद्धतीने बनवलं तर दही मी लावून दिलेलं आहे, मी दिवसा लावलेलं आहे, सो मी संध्याकाळी ते फ्रीजला लावणार आहे, दिवसभर ते फर्मेंट होत राहील। तर दही लावून झालं त्यानंतर आता मी ते पीठ मळायला घेतलेलं आहे। तर फ्रोझन चपातीसाठी मी पीठ कसं मळते ते दाखवते। तर मी आता दुपारच्या जेवणासाठीही जे ते पीठ मळत आहे पोळ्यांसाठीचं आणि त्याचबरोबर फ्रोझन चपात्या बनवायच्या मला 10-12, तर त्यासाठी यातच मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर इथे मी जवळजवळ 8 कप पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि जवळजवळ 2 टेबलस्पून यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला रेग्युलर आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचे, पाणी घालून यात पीठ मळून घ्यायचे आणि हे पीठ जे ते आपल्याला 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास छान असं मुरून द्यायचे आणि त्यानंतर आता ह्या पिठाच्या आपल्याला चपात्या बनवायला घ्यायच्या। तर 10-15 मिनिटं मी जवळजवळ हे पीठ मुरून दिलं आणि त्यानंतर आता इथे चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत। तर आम्हाला एका वेळेला जे ते सगळ्यांना 10 चपात्या लागतात, तर आम्ही दोघं तर ज्वारीची भाकरी खाणार आहोत, तर मी फक्त मुलांसाठी 6 चपात्या बनवणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या सगळ्या पिठाच्या
फ्रोझन चपात्या बनवणार आहे। तर त्यासाठी मी पीठ छान असं तेलामध्ये मळून घेतलं आणि एक मीडियम साईजचा पोळीचा एक गोळा घेतलेला आहे। ज्या पद्धतीने आपण पोळी बनवतो ना, गोल करून घेऊन त्यात तेल लावतो, नंतर पीठ लावतो, मग छान अशी ती फोल्ड करून आणि तिची घडी घालून घडीची चपाती मी बनवत आहे आणि ती लाटून घ्यायची। तर या पद्धतीने आपल्याला जशी आपण पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने सेम पोळी लाटून घ्यायची। फक्त यात आपल्याला एकच करायचं आहे की गॅस जो येतो, आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा जो येतो आपल्याला गरम करायला ठेवतानाच आहे ना कमी गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे, म्हणजे 5 मिनिटं अगोदर तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही चपाती जी आहे ती भाजून घ्यायची असते। म्हणजे ही चपाती जी आहे ती कच्ची पण नाही राहिली पाहिजे आणि पूर्ण भाजली पण नाही गेलेली पाहिजे। मी आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच। तर या पद्धतीने आपल्याला जे ते चपाती लाटून घ्यायची, म्हणजे नॉर्मली आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो ना सेम त्याच पद्धतीने, किंवा मग तुम्ही लच्छा पराठा बनवायचा असेल तर त्यासाठी तसे आपण म्हणजे तसे पराठे लाटून घ्यायचे। हे फ्रोझन चपाती बनवत असताना त्याची एकच ट्रिक आहे, ती म्हणजे पोळी भाजण्याची ट्रिक। पोळी कशी भाजायची ती, तर आता बघा मी तुमच्यासोबत ही दुसरी चपाती ही शेअर केली मी कशी बनवली। आणि मी शक्यतो जे ते घडीच्याच चपात्या ज्या ते बनवत असते फ्रोझन चपातीला सुद्धा, म्हणजे कसं की एका माणसाला चहा चपाती जरी खायची ठरली ना तर एक चपाती शेकली की एकाचं पोट भरून जातं। तर मी जवळजवळ 15 ह्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि त्या कशा बनवायच्या आता ते तुम्हाला दाखवते। आता इथे ही तर पहिली चपाती थोडीशी जास्त भाजल्या गेली, तर मी आता दुसरी चपाती सुद्धा तुम्हाला दाखवते कशी भाजायची। तर ही चपाती आता आपली अर्धवट अशी भाजून रेडी झालेली, ही एका प्लेटमध्ये घेऊन घ्यायची, आपल्याला काढून घ्यायची। त्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी ठेवायची, पूर्णपणे कमी गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला ही चपाती जी ती दोन्ही साईडनी भाजून घ्यायची। म्हणजे थोडीशी आता ही चपाती मी टाकली, ही चपाती टाकल्याबरोबर एक साईड ही अशी भाजल्या गेली की दुसऱ्या साईडने आपल्याला ह्याच पद्धतीने हलकीशी ही भाजून घ्यायची आणि पुन्हा तिसऱ्यांदा उलटून त्या पहिली साईड जी आपण टाकलेली होती ना त्या साईडनी हलकीशी भाजून घ्यायची। म्हणजे भाजून कशी घ्यायची तर ती फुलली पाहिजे, चपाती जी ती फक्त फुलली पाहिजे आणि बस आपली चपाती बनवून रेडी आहे। तर या पद्धतीने आपल्याला अर्धवट भाजलेल्या, म्हणजे जास्त कच्च्याही नाही आणि जास्त भाजलेल्याही नाही, अशा प्रकारे चपात्या भाजून घ्यायच्या आणि ह्या चपात्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या। तुम्ही साईडला बघत असतील मी ताटामध्ये चपात्या जे ते थंड करायला ठेवलेल्या आहे। तर मी ह्या आमचे जेवण झाले त्यानंतर 1 तासाभराने जवळजवळ म्हणजे 2 तास बनवून बाहेर ठेवल्या ह्या चपात्या आणि त्यानंतर एका डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आणि या फ्रीजरला लावल्या। तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रोझन चपात्या करायच्या असतात आणि ज्या वेळेला आपल्याला फ्रोझन चपाती यूज करायची ना तर त्या अगोदर काढून ठेवायच्या की काय असं काहीच करायचं नाही। डीप फ्रीजमध्ये आपल्याला हे चपात्या ज्या ते स्टोअर करायच्या राहत्या एअरटाईट कंटेनरमध्ये। तर ते कंटेनर आपल्याला बाहेर काढायचे, त्यातली एक चपाती काढायची, तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि तेल लावून किंवा तूप लावून ही चपाती जी ती हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर छान अशी दोन्ही साईडनी शेकून घ्यायची। तर तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही, ज्या पद्धतीने आपल्या ताज्या आपण बनवलेल्या चपात्या होत्या ना सेम त्याच पद्धतीने ह्या चपात्या बनवून रेडी होत्या ज्या वेळेला आपण फ्रीजमधून काढून या शेकतो त्यावेळेला। आणि ही फ्रोझन चपाती जी तिची शेल्फ लाईफ जी म्हणजे फ्रीज शेल्फ लाईफ जी आहे ना, म्हणजे फ्रीजमध्ये ही चपाती जवळजवळ 1.5 ते 2 महिनासुद्धा टिकते, अजिबात खराब होत नाही। फक्त आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असतं, म्हणजे बाहेर जास्त वेळ या चपात्या काढून ठेवायच्या नाही आहे। आपल्याला जेवढ्या चपात्या शेकायच्या आहे ना एका वेळेला तेवढ्या बाहेर काढायच्या आहे आणि बाकीच्या लगेचच जे ते फ्रीजमध्ये फ्रीजरला ठेवून द्यायचे आहे। तर या पद्धतीने आपल्याला फ्रोझन चपाती जी ती स्टोअर पण करायची असते आणि बनवायची कशी तेही मी तुम्हाला सांगितलं। तर मी तर आता हे आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणून व्हिडिओ पर्पजवर मी एक्स्ट्रा पीठ मळून आणि ह्या चपात्या बनवून ठेवल्या। मी असं करत नाही, कारण की एखाद्या वेळेला काय होतं ना की एक्स्ट्रा पीठ होऊन जातं, एक्स्ट्रा पीठ मळलं जातं ना, तर एक्स्ट्रा पीठ मळलं गेलं की त्याच्या ज्या 2-4 चपात्या होत्या ना त्या मी अशा प्रकारे ज्या त्या फ्रोझन चपात्या बनवून ठेवत असते, कारण की मी फ्रीजमध्ये मळलेलं पीठ कधीच ठेवत नाही। मळलेलं पीठ आपल्या फ्रीजमध्ये ठेवणं हे चांगलं नसतं। मळलेल्या पीठ आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला पिंडाचा आकार येतो, म्हणजे पिंडाचं स्वरूप प्राप्त होतं आणि त्यामध्ये अतृप्त आत्मा वगैरे राहतात असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं। मी त्या गोष्टी काही पाळते, त्यामुळे मी ह्या फ्रीजमध्ये जे ते पीठ कधीच मळून ठेवत नसते। सो त्यामुळे मग मी काय करते की पीठ एक्स्ट्रा झालं की त्याच्या फ्रोझन चपात्या बनवते आणि ते फ्रीजला लावून ठेवत असते, नाही तर अशी एक्स्ट्राच्या मी बनवून ठेवत नाही शक्यतो।
तर अशा प्रकारे मी फ्रोझन चपात्या बनवते आणि स्टोअर करते. त्यानंतर आता सगळ्या चपात्या बनवून झालेल्या होत्या. इथे ज्वारीची भाकरी बनवली, मस्त अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी आणि आपण बनवलेली कमी मसाल्यांची छोल्याची भाजी, वांग्याची भाजी गावरान पद्धतीची, सोबतीला दही घेतलेले आहे, सॅलेड घेतलेले आहे आणि ज्वारीची भाकरी. मस्त असा दुपारचा मेन्यू, दुपारचं जेवण होतं आमचं. छान असं टेस्टी हे जेवण झालं. तर मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की आजचा ब्लॉग जो आहे तो पूर्णपणे किचनमध्येच होता. मी फेस टू फेस येऊन तुमच्यासोबत बोललेही नाही, कारण की मला छान अशी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची होती, रेसिपीज छान अशा तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. त्यामुळे मी अजिबात वेळ न घालवता, टाईमपास न करता फक्त रेसिपीजवर फोकस केलेला आहे. तर व्लॉग जर आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक देऊन कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर ह्या पद्धतीने मी जे ते फ्रोझन चपाती फ्रीझरला स्टोअर करून ठेवत असते. त्यानंतर आता आपण बघूया की मी जवळजवळ 15 दिवस झाले मी हेडफोन घेतलेले होते. तर ते हेडफोन आहे ना, ऑनलाईन शॉपिंग दाखवते मी. तर ते ना मी ओपन केले, त्याची व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर केली मी. तर ते यूज केलेले हेडफोन माझ्याकडे आले होते. तर तेच हेडफोन जे ते मी रिटर्नला टाकले होते आणि त्याच्या बदल्यात पुन्हा तेच हेडफोन जे ते रिशेड्यूल केले होते. तर ते हेडफोन आलेले होते आणि आता बघा, ह्या वेळेला मी कंप्लेंट करून आणि मग हे हेडफोन मागवले ना, तर मला न्यू म्हणजे पूर्ण पेटी पॅक तुम्ही बघू शकताय, पूर्णपणे न्यू असे हे हेडफोन मिळालेले आहे. हेडफोन फक्त 300 रुपयाचे, पण तुम्हाला सांगते याचा परफॉर्मन्स खूप छान आहे. रिव्ह्यू जे आहे ते खूप छान होते. पूर्ण 5 पॉईंटपर्यंतचे रिव्ह्यू याला होते. तर त्यामुळे मी हे हेडफोन घेतले. याला आपल्याला जे ते इनबिल्ड जे ते चार्जरसुद्धा असतं, म्हणजे चार्जिंग जर का आपली उतरली ना हेडफोनची, तर यात ठेवून दिले या चार्जिंग होममध्ये की ते आपोआप चार्जिंग होऊन जातं. म्हणजे याच्यात आपल्याला वेळेवर काही म्हणजे प्लग बघण्याची गरज नाही की बोर्ड बघण्याची गरज नाही. यातच जे ते काय बोलतात त्याला, ते बॅटरी सेवर पण आहे. आता मी वेळेवर किती विचार केला ना तर माझ्या लक्षात येणार नाही. सो ते असतं, त्यामुळे आपल्याला हे हेडफोन जे ते खूप कामी येतात. मी आत्तासुद्धा ह्याच हेडफोननी व्हॉइस ओव्हर करत आहे. त्यानंतर मी नेहमी सांगत असते की मी वास्तुशास्त्र खूप पाळते माझ्या घरामध्ये. तर मी एक लक्ष्मी ट्री घेतलेला आहे स्टोनचा. तो एक माझ्याकडे होता. माझ्याकडे फक्त आता हा गोमती चक्राचा रुद्राक्ष असलेला ट्री नव्हता. हाही आपल्या घरात असणं खूप चांगलं असतं. लक्ष्मी ट्री जो आहे तो घरात असल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कटकट नाही होत किंवा अशांती आपल्या घरात नाही राहत. त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये कोणाचं दुखत असतं किंवा कोणाला काही ना काही प्रॉब्लेम येत असतो, तर ते तसं काही होऊ नये म्हणून हा रुद्राक्षचा ट्री जो आहे म्हणजे गोमती चक्र घालून हा ट्री बनवलेला असतो. हा असणंसुद्धा खूप गरजेचा असतो वास्तुशास्त्रानुसार. तर हा मला खूप दिवसांपासून परचेस करायचा होता, तर हा मी परचेस केलेला आहे. दोन्ही प्रोडक्टची ऑनलाईन लिंकची ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता. मिशोवरती हे दोन्ही प्रोडक्ट मी घेतलेले आहे. रिजनेबल प्राईजमध्ये होते आणि प्रोडक्ट तुम्ही बघू शकता, खूप छान आलेलं आहे. तर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करा, आपली लिंक जी ती ओपन करा आणि घेऊ शकता. छान असं प्रोडक्ट आहे. रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायचा होता या प्रोडक्टचा, सो त्याकरता मी ही छोटीशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, कारण की आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या एंडवरती. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देऊन मोटिवेट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.